त्या दोन्ही पक्षाचा काम करण्याचा अनुभव, राज ठाकरेंचे तुमचे जवळचे संबंध, इतकी वर्ष तुम्ही कधी कधी भावनिकही व्हायचा राज ठाकरेंबद्दल. आता राज ठाकरेंसोबत काम करण्याची पुन्हा संधी आली आहे. मला वाटतं की दोन्ही पक्षांबरोबर मी काम केलेले आहे आणि दोन्ही पक्षांबरोबर काम केलेलं असल्यामुळं मला तर दोन्ही पक्षांचा अनुभव आहे. दोन्ही पक्षामध्ये आता मी ज्यावेळेस काही गोष्टी प्रायव्हेट कमिटीत बसतोय त्यावेळेस मला ज्या मुलांची नावं तिकडे उमेदवार म्हणून आलेली दिसली त्यामध्ये बऱ्यापैकी लोकांना मी पण ओळखतो. त्यामुळं मला कालपासून सुद्धा काही लोकांचे फोन यायला लागले मनसेचे सुद्धा आणि आम्ही त्याच्यामध्ये दोघंही एकत्र असल्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांना पण माहिती आहे की मी कोणत्या मुद्द्यावरती मी बाहेर पडलो, निवडणुका लढवण्याच्याच मुद्द्यावरती मी बाहेर पडलो होतो. त्यामुळे आता इतर लोकांना मला खरं तर वास्तविक आता एकत्र येऊन काम करायला आनंद वाटला. पुण्यात काय चित्र असेल या सगळ्या युतीचं, तुम्हाला काय वाटतं? पुण्यामध्ये शिवसेना मोठा भाऊ म्हणून 70% जागा शिवसेनेने लढवल्या पाहिजेत. आम्ही मागणी तर केलेली आहे. त्याच्यामध्ये आता मान्यता किती जागांना मिळते ते येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये कळेल. ओके. तुम्ही आज जाणार आहात मुंबईत? नाही, मी मुंबईला नाही जाणार, परंतु काल आमचे सहसंपर्क म्हणून आदित्यजी शिरोडकर हे पुण्यामध्ये होते. 2-3 तास आमची मीटिंग झाली. त्यामध्ये आम्ही ज्या जागा आम्हाला प्रामुख्याने पाहिजेत त्या जागा आम्ही हायलाईट करून दिल्या. मला वाटतं की काही ठिकाणी जसं मुंबईमध्ये काही ठिकाणी घडलं की उमेदवार जरी मनसेचे असले तरी त्यांच्या बऱ्याच ठिकाणी असं झालं की त्यांच्याकडे मशाल हे चिन्ह गेलं आणि त्यांनी मशाल चिन्हावरती मनसेच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली. पुण्यामध्ये सुद्धा जर एकच चिन्ह राहिलं आणि मशाल ह्या चिन्हावरती जर सगळ्यांनी निवडणूक लढवली तर मला वाटतं की पुण्यामध्ये चांगला निर्णय येऊ शकतो.